पवारांच्या अडाणी संदर्भातल्या वक्तव्यावरून गर्दा उठला आहे आणि ते स्वाभाविक पण आहे. एक सरधोपट असा निष्कर्ष निघतो आहे की पवारांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याची कशी वाट लावलेली आहे. ते खरं पण आहे. पण मी थोडंसं अजून मागं जाऊन काही मुद्दे समोर ठेवू पाहतो आणि ह्या आताचं पवारांचं वक्तव्य आणि पवारांची प्रत्यक्ष तेव्हाची कृती किंवा ते सगळी वक्तव्य तुम्ही तपासून पहा आणि आपल्याला अशी एक ही जी विचका करण्याची प्रवृत्ती आहे, एक जे काही राजकारण चालू असतं त्या सगळ्याचा विचका करून टाकणे हे, किंवा पवारांची इच्छा असो नसो दुसरे त्यांच्या संदर्भामध्ये असं काहीतरी करतात आणि विचका होतो. म्हणजे विचका हा एक कॉमन प्रॉब्लेम, एक कॉमन फिनॉमिना आधीपासून पवारांच्या राजकारणाच्या बाबतीत राहिलेला आहे. पहिला प्रसंग असा आहे की जेव्हा आणीबाणीच्या नंतरची निवडणूक झालेली आहे आणि आणीबाणीच्या नंतर जसं जनता पक्ष सरकारवरती सत्तेवर आलेले तसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे जे दोन गट पडलेले होते, म्हणजे यशवंतराव चव्हाण असो, वसंतदादा हे सगळे एकीकडे होते आणि नाशिकराव तिरपुडे हे बाकीचे इंदिरानिष्ठ तुलनेनं लोकनेते नसलेले पण इंदिरा गांधींशी निष्ठावान असलेले हे दुसरीकडे होते. त्या सगळ्या फाटाफुटीमध्ये या म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि गटाला असं वाटलंच नव्हतं की इंदिरा गांधींच्याही पक्षाला इतके मोठ्या प्रमाणामध्ये आमदार निवडून येतील की इतकं की त्याच्याबरोबर तुम्हाला युती करून सरकार स्थापन करावं लागेल. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि इंदिरा गटाकडून नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री असं ते सरकार स्थापन झालं होतं. आणि त्या सरकारमधल्या ज्या सगळ्या कुरबुरी वादावादी सगळ्या होत्या, वसंतदादा तेव्हा हातात काठी घेऊन चालत होते. सरकार कसं चालले तर काठी टेकत टेकत असं म्हणायची तेव्हा पद्धत होती आणि कायमस्वरूपी ती सगळी किरकिर चालायची की नाशिकराव तिरपुडे कसं सरकार चालू देत नाही, त्याच राज्यामध्ये उपमुख्यमंत्री असताना सुद्धा. किंवा जसं आपण नंतर बघितलं की शिवसेनेचे मंत्री जसे खिशात राजीनामे देऊन फिरत होते, कायमस्वरूपी त्रास देत होते, अशात काहीचा प्रकार तेव्हाही होता. आता तिथून सुरुवात होते बघा ही. पवारांनी ते सगळं ऐकलं, ती संधीचा फायदा घ्यायचं ठरवून पवारांनी पहिल्यांदा 35 आमदार बाहेर काढले काँग्रेसचे आणि जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं. ते वसंतदादाचं सरकार पाडलं, जो खंजीर खुपसला म्हणतात ती गोष्ट आहे. आता इथून जो विचका सुरू होतो की पहिल्यांदा पवारांनी निवडून आलेल्या एका सरकारचा विचका केला आणि फक्त 35 आमदारांच्या जीवावरती मुख्यमंत्रीपद प्राप्त करून घेतलं. पुलोचं सरकार स्थापन झालं. हा पवारांनी केलेला पहिला विचका. 1980ला जनता पक्षाचं सरकार कोसळलं. चरणसिंगांना इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला. तो पाठिंबा 6 महिन्यात काढून घेतला. निवडणुका जाहीर झाल्या आणि इंदिरा गांधींनी संपूर्ण भारतभर सार्वत्रिक त्या निवडणुकामध्ये यश प्राप्त केल्याच्या नंतर असं सांगितलं की जनतेचा आता मला संदेश आहे. म्हणून त्यांनी 9 राज्यातली सरकारं पाडून टाकली. त्याच्यामध्ये शरद पवारांचं एक सरकार होतं. शरद पवारांच्या बाबतीत हा विचका पण इंदिरा गांधींनी केला. म्हणजे आधी पवारांनी केला होता, आता इंदिरा गांधींनी त्याचा सूडोगोला समजा आणि त्यांनी केला विचका. तिसरा प्रसंग असा आहे की इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी सत्तेवरती आले. हत्येनंतर त्यांच्या सहानुभूतीची लाट होती. मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या पाठीशी होती आणि पवारांनी तो जो केलेला पुलोचा एक पुन्हा प्रयोग आहे तो फसला होता. 105च आमदार निवडून आले होते सगळ्यांची मिळून. पवारांचे स्वतःचे 54 होते काहीतरी. हा प्रयोग आपला सत्य ह्याच्यातून मिळत नाही हे कळल्याच्या नंतर पवार अस्वस्थ झाले आणि 1986ला पवारांनी याच संभाजीनगरमध्ये, तेव्हाच औरंगाबादमध्ये आमखास मैदानावरती भव्य मेळावा घेतला. काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला तेव्हा त्याला उपस्थित राहिले होते आणि राजीव गांधीच्या उपस्थितीमध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. हा तिसरा विचका यासाठी की तेव्हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शरद पवार होते आणि तोच प्रमुख विरोधी पक्ष उठला आणि सरळ सत्ताधाऱ्यांच्या बरोबर गेला. जसं आता नागालँडमध्ये तुम्ही सरळ त्या सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आणि तिथे विरोधी पक्ष नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही. पवारांनीच केलेला तिथला विचका नंतरचा. आता अडचण अशी झाली की ही जी पोकळी निर्माण झाली महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी केलेल्या विचक्यामुळे, ती पोकळी नंतर मग शिवसेना आणि भाजपनी भरून काढली. कधी नव्हते ते पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती ह्या उजव्या विचारसरणीचे ज्यांना पक्ष म्हणतो यांचे 90 आमदार निवडून आले. भाजप आणि सेनेचे 1990ला 90 आमदार निवडून आले. शरद पवार तेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती होते. निवडणूक झाली तेव्हा स्वतःचे 54 आमदार, काँग्रेसची 168 170 काहीतरी असे 200 सव्वा 200 आमदारांचा भक्कम पाठिंबा असलेलं सरकार 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी केलेला पुढचा विचका म्हणजे असा की त्या सरकारचं बहुमतच गेलं. काँग्रेसचं बहुमत पहिल्यांदाच गेलं आणि काँग्रेसला 141 का 141 जागा म्हणजे 4-5 जागा कमी पडलेल्या होत्या. शरद पवार मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे. हा पवारांनी केलेला परत एक विचका. 1995ची विधानसभा मी सांगतो. परत पवार मुख्यमंत्री होते. केंद्रात गेले, केंद्रातून वापस आले. त्यांनी ती निवडणूक लढवायचा प्रयत्न केला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची, नेतृत्वपदाची.
पी व्ही नरसिंहरावच्या विरोधामध्ये ते हारले. तो एक विचका झाला मधल्या काळामध्ये. विचका यासाठी की पुरेशी तयारी न करता पवार गेलेले होते आणि तेही कमी पडलं म्हणून की काय, तिथून परत पवार अचानक वापस आले महाराष्ट्राच्या राजकारणात. कारण की इथे मुंबईला बॉम्बस्फोट झाले होते आणि पी व्ही नरसिंहरावला पवार दिल्लीत नको होते. आता लक्षात घ्या परिस्थिती की जेव्हा पवार दिल्लीच्या राजकारणात गेले होते त्याच्यानंतर कायमस्वरूपी पवार दिल्लीतच उभे राहिले असते तर पुढच्या काळामध्ये त्यांना पंतप्रधान होण्याची संधी तरी होती. पण पवारांना परत तो मोह पडला. पवारांनी स्वतःचा विचका करून घेतला, खाली आले. 95ला पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे एक नाही दोन पक्ष त्यांनी तोपर्यंत पवारांनी फोडले होते. एकतर छगन भुजबळांच्या नेतृत्वाखालची शिवसेना फोडलेली होती आणि बबनराव पाचपुते आणि बाकी सगळे जनता दलाचे असे 9 आमदार फोडलेले होते. म्हणजे जनता दल फोडलं, शिवसेना फोडलं, काँग्रेसमध्ये भरती करून घेतली. त्याच्यानंतर रामदास आठवलेंना हाताशी पकडलं, त्यांना सामाजिक न्याय मंत्री केलं, विद्यापीठाचा नामविस्तार केला, सगळं झालं. तरीही 1995ला पवारांच्या हातातून सत्ता गेली मुख्यमंत्री असताना. पवार 80ला मुख्यमंत्री होते, सत्ता गेली. पवार 90ला मुख्यमंत्री होते, बहुमत गेलं. पवार 95ला मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राची सत्ताच गेली काँग्रेसची. 1999ला पुढचा विचका म्हणजे त्याच्या आधी म्हणजे खरं तर वाजपेयीचं सरकार एकमताने पडल्याच्या नंतर आता विरोधी पक्षांची जबाबदारी आहे की तुम्ही सरकार स्थापन करायचं आहे. त्यावेळी सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद आणि बाकीच्यांना बरोबर घेऊन गेल्या. पण शरद पवार लोकसभेतले विरोधी पक्ष नेते असताना, काँग्रेसचे सगळ्यात जास्त 33-34 खासदार महाराष्ट्रातून निवडून गेलेले असताना आणि सहयोगी पक्षाचे अजून 4-5 सगळे म्हणून 38 खासदार होते. पण तरीही पवारांना सोनिया गांधींनी बरोबर घेतलं नाही. सोनिया गांधींनी पवारांचा असा विचका केला. ते लक्षात ठेवून पवारांनी ते लक्षात ठेवलं आणि पुढे 99ला सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा काढला आणि बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. म्हणजे सोनिया गांधी परस्पर राष्ट्रपतीला भेटल्या तेव्हा त्यांनी पवारांचा विचका केलेला होता. पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशी मुळाचा प्रश्न उपस्थित केला, जन्माचा, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या पंतप्रधान कसं होऊ नये त्याची सोय करून ठेवून पवारांनी त्यांचा विचका करून टाकला. नंतर पवारांनी परत त्यांच्याशी जुळून घेतलं. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. 2004ला जेव्हा सरकार स्थापन करायचं होतं UPA, तेव्हा पवार आणि हे सगळे परत सोनिया गांधीच्या मागे लागले आणि ते UPAचं सरकार स्थापन झालं. पण त्या काळामध्ये पवारांच्या राजकारणाची मर्यादा, पवारांना ही त्यांची जी विचका करायची सगळी प्रवृत्ती लक्षात ठेवून सोनिया गांधींनी त्यांना बरोबर घेतलं, एक कृषी मंत्रीपद दिलं, ही सगळी गोष्ट खरी आहे. पण त्या पलीकडे पवारांना दिल्लीमध्ये कधीही महत्त्व दिलं गेलं नाही. पवारांनी स्वतःच्याच राजकारणाचा ह्या पद्धतीनं विचका करून ठेवलेला होता. हे जुन्या गोष्टी झाल्या. मी यासाठी आवर्जून सांगतोय की प्रत्येक वेळी वेगवेगळी संधी पवारांच्या समोर येत होती. एक तर पवार स्वतः तरी विचका करत होते, नाही तर समोरचे तरी विचका करत होते. एकूण पवारांच्या राजकारणाचा विचका सातत्यानं चालू राहिलेला आहे. पवारांच्या हातामध्ये जेव्हा सत्ता महाराष्ट्राची 15 वर्षे होती तेव्हा पवारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद काँग्रेसने मिळू दिलं नाही. गृहमंत्रीपद त्यांनी कायम ठेवलं, बाकीचे जास्तीचे मंत्री पण त्यांनी घेतले. आता लेटेस्ट 2-3 उदाहरणं सांगतो. 2014ची निवडणूक झाली. भाजप 122 आमदार घेऊन सगळ्यात मोठा पक्ष स्थापन झाला. अशा वेळी काहीच कारण नसताना पवारांनी बाहेरून पाठिंबा देतो या नावाखाली पुन्हा एकदा राजकारणाचा विचका केला. मी यासाठी म्हणतो की त्याच्यातून भाजप बलवान होऊन बसला. तुम्ही ज्याला विरोधक म्हणत होते, शत्रू म्हणत होते, तुम्ही ज्याला ते उजव्या विचारसरणीचे बाकी सगळं बोलत होते, पण तो त्याच्यानंतर बलवान होऊन बसला. सगळ्यात मोठा पक्ष झाला विधानसभेतला. तुमचे इतका वर्षाचा अनुभव कुठे गेला, काँग्रेस कुठे गेली, शिवसेना कुठे गेली, भाजप 1 नंबरचा पक्ष बनला. नंतरच्याही सत्ता काळामध्ये भाजपनी स्वतःचं स्थान पक्क केलं आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये 105 आमदार निवडून आणले. याला जबाबदार एका अर्थाने पवार असे आहेत की पवारांनी स्वतःहून कारण नसताना, मागितलेलं नसतानाही बाहेरून पाठिंबा दिला आणि ते एक सरकार स्थापन झालं. त्याच्याऐवजी जर पवारांनी पाठिंबा दिला नसता त्यांना शिवसेनेबरोबर तेव्हाच तडजोड करावी लागली असती आणि त्याच्यातून काहीतरी वेगळा मार्ग निघाला असता. शिवसेनेनंतर 3-4 महिने उशिरा त्याच्यामध्ये सामील झाली. म्हणजे पवारांनी तेव्हा कारण नसताना बाहेरून पाठिंबा दिला किंवा ह्या महाविकास आघाडीचा प्रयोग पवारांनी, जसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेच्या बाबतीत बोललो होतो, आता मी इकडून पवारांकडून बोलतो. पवारांनी पण हा प्रयोग तेव्हा का नाही केला? 2014ला शिवसेनेला बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये काय जे काही फाटलं आहे त्याचा जो फायदा तुम्ही नंतर घेतला त्याच्याऐवजी तो फायदा आधीच घ्यायला पाहिजे होता आणि तुम्ही तेव्हाच महाविकास आघाडीचा प्रयोग तुम्हाला करता आला असता. पण पवारांनी तेव्हा केला नाही.
2014ला भाजपला कारण नसताना बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेबरोबर तेव्हाच महाविकास आघाडीचा प्रयोग करता आला असता, तो केला नाही. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर मग महाविकास आघाडीच्या बाबतीत काय झाले त्याच्यावरती खूप व्हिडिओ झालेत, तो विचका काही मी सांगत नाही. फक्त आता हे जे आत्ताची घडलेली घटना आहे त्याच्याकडे येतो. अदानींच्या बाबतीमध्ये राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आरडाओरडा सुरू केली, त्याच्यामध्ये किती दम आहे त्या मांडणीमध्ये ते बाजूला ठेवा, पण एक विरोधकांचं म्हणून काहीतरी मुद्दा उपस्थित केला गेला होता आणि त्याच्यावरती अपरिहार्यपणे सगळ्यांना लक्ष देणं भाग पडत होतं. माध्यमं असो, सर्वसामान्य लोक असो, कोणी त्याच्यामध्ये ओढली गेली होती. ह्या सगळ्या जर चालू असताना राहुल गांधी आता ते पुन्हा काय म्हणता येईल, ते तर स्वतःचा पचका करून घेण्यामध्ये काय माहीर आहेत. दोन पद्धतीनं त्यांनी स्वतःची म्हणजे काँग्रेसची अडचण करून ठेवली. एक तर ते सुरत न्यायालयाचं जे सगळं प्रकरण घडलं आणि त्याच्यातून आता जे काही चालू आहे सगळी प्रक्रिया, ती एक गोष्ट होती. आणि दुसरं कमी पडलं म्हणून की काय, त्यांनी ज्या अदानीच्या प्रकरणामध्ये जे काही सगळं उभं केलेलं होतं, संशयाचं धुकं भूत जे काही उभं केलं होतं, पवारांनी त्याला या वक्तव्याने फुकट काडी टोचली. आणि आताचा जो मी शेवटचा मुद्दा घेतो, जो विचका झाला म्हणतो आहे, तो पवारांनी राहुल गांधीच्या नेतृत्वाच्या राजकारणाचाच खऱ्या अर्थाने विचका करून ठेवलेला. सोनिया गांधीच्या बाबतीत त्यांना बॅकफूटवरती जावं लागलं होतं. त्यांच्या जन्माचा मुद्दा काढून, विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा काढून त्यांना त्या नेतृत्वाच्या प्रत्यक्ष शर्यतीतून बाजूला काढायला लावलं आणि त्यांना किंगमेकरची भूमिका घेण्यास भाग पाडलं. आणि आता या अदानीच्या प्रकरणामध्ये राहुल गांधींना जी तुम्ही हवा काढून घेतली आणि आता ते पूर्णपणे ते स्वतः कोर्टाच्या ह्याच्यामध्ये अडकलेत. तुम्ही पण असं बोलले, बाकीचे सगळे विरोधी पक्ष त्याच्यानंतर सावध झाले आणि त्यांनी बाकीची काय एकी व्हायची ते हो, पण इथून पुढं राहुल गांधीच्या नेतृत्वात मात्र जायचं नाही. ह्याच्यावरती पवारांनी शिक्कामोर्तब केला. म्हणजे पवारांनी ह्या अदानीच्या प्रकरणामध्ये जे काही उपस्थित केलेलं आहे त्या सगळ्यातून राहुल गांधीच्याच नेतृत्वाच्या राजकारणाचा पवारांनी पचका करून ठेवलेला आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. विरोधी ऐक्याची काका लावी वाट, कात्रजचा घाट दाऊनिया. अडाणी कौतुके बोले ऐसी बात, राहुलचे दात घशामध्ये. अचानक गाठे गडकरी वाडा, कुणासाठी धडा समजेना. वज्रमुठीचीही सैल झाली बोटे, नशीबच खोटे विरोधींचे. भाट पत्रकार झाले चिडीचुप्प, कुणासाठी धूप जळतो हा. नागालँडमध्ये केली चुंबाचुंबी, कुणालाही तंबी ओळखाते. काकास कळेना स्वतःचेच डाव, शून्य झाला भाव कांत म्हणे, शून्य झाला भाव कांत म्हणे. पवारांनी आता जो स्वतःचाही विचका केला राहुल गांधीचा, तर त्यांनी केलाच नेतृत्वाच्या बाबतीमध्ये. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विरोधकांच्या मध्ये पूर्णपणे ऐक्य येण्याच्या दृष्टीनं जे काही प्रयत्न चालू होते, ह्यांनीच एक न्यायालयामध्ये 14 त्याच्यामध्ये शरद पवारांची पहिली सही आहे ईडी आणि CBIच्या विरोधामध्ये, त्यालाही सुप्रीम कोर्टाने फटका मारला. नागालँडमध्ये तुम्ही कारण नसताना, तुम्हाला कोणी मागितलेलं नसताना, त्यांचं बहुमत असताना तुम्ही जाऊन त्या सत्ताधारी आघाडीमध्ये पाठिंबा दिला आणि कारण नसताना विरोधी ऐक्याच्या ह्याला एक तुम्ही त्याची हवा काढून टाकली. पवारांनी या त्यांच्या कृतीने जसा राहुल गांधीच्या राजकारणाचा, नेतृत्वाच्या राजकारणाचा पचका करून टाकलेला आहे, तसा स्वतःच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचाही पचका करून ठेवलेला आहे. आणि आता इथून पुढे शरद पवारांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवरची कुठलीही मोठी शक्यता आता दिसत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पुढाकाराने सुद्धा आता विरोधी पक्ष एकत्र येतील असं वाटत नाही. त्यांचे ते स्वतंत्रपणे येतील, दुसरा काहीतरी मार्ग सापडेल, दुसरं कुठलं तरी नेतृत्व सापडेल. पण पवारांनी राहुल गांधीच्या नेतृत्वाची खच्चीकरण केलं आणि स्वतःच्याही नेतृत्वाच्या शक्यतेवरती राष्ट्रीय पातळीवरती स्वतःच्याच पायावरती घाव घालून घेतला. इथेच थांबूयात. धन्यवाद.